नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही सेवा किंवा उपाय बघणार नाही आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आल्या की ताई तू कोणत्या कोणत्या सेवा करतेस, कशा सेवा करतेस, कुठल्या कुठल्या सेवा करतेस याबद्दल आम्हाला सांग. तर खरं तर माझं म्हणजे प्रत्येकाला एक असतं की ही सगळ्यांना सेवा सांगते, पण ही काय काय करते सेवा. तर खरं सांगू का, जी महाराज माझ्याकडून करून घेतील तेवढ्या सेवा मी माझ्या हातून घडतातच. आणि शेवटी मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपण सेवा करणारे कोणीही नसतो, करता करविता महाराज असतात. भले एका दिवशी माझ्याकडून नाही सेवा घडली तरी मी ती नामस्मरण करते. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की सेवा, सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे नित्यसेवा. तुमच्याकडून कुठलीही सेवा घडो न घडो, तुम्ही पारायण करा न करा, म्हणजे दिवसभरामध्ये, पण 24 तासामध्ये तुम्हाला जर 10 मिनटं काढता येत नसतील तर काही अर्थाने लक्षात घ्या तुम्ही स्वामी सेवेकरी हो. गुरुमाऊली नेहमी सांगतात की सेवेकरी व्हा. सेवेकरी झाल्याने काय होतं बघा, की सेवेकरी झाल्याने महाराजांची सेवा आपल्या हातून घडतेच. म्हणजे पण ती घडणं पण खूप महत्त्वाचं असतं. घडवणारे ते आहेत, लक्षात घ्या. सेवेकरी घडणं पण खूप म्हणजे त्यांचीच इच्छा असते, लक्षात घ्या. ज्या अर्थी तुम्ही महाराजांचे अधिष्ठान तुमच्या घरात आहे किंवा स्वामीचरित्र ग्रंथ तुमच्याकडे आहे, त्या अर्थी तुमच्याकडून रोज 3 अध्याय तरी पठण झाले पाहिजेत, कमीत कमी म्हणते मी, कमीत कमी. बाकी इतर तुम्ही कुठल्या सेवा करा न करा काही घेणं देणं नाही, पण ज्या अर्थी तुम्ही महाराजांचे सेवेकरी आहात त्या अर्थी तुम्ही स्वामींचे 3 अध्याय तरी वाचलेच पाहिजेत. जो सेवेकरी का व्हायचं, तर जो सेवेकरी असतो त्याचं महाराज साक्षात त्याचा योगक्षेम चालवतात, लक्षात घ्या. म्हणून सेवेकरी व्हायचं. आता सेवेकरी कसं व्हायचं, तर सेवेकरी कधी होतो आपण, ज्यावेळी आपण महाराजांच्या सेवेत सातत्य ठेवतो, ज्यावेळी आपण महाराजांचे रोज क्रमशः 3 अध्याय वाचतो, 11 माळी करतो, तारक मंत्र म्हणतो, त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने सेवेकरी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यापेक्षाही पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज तुम्ही एखादा तरी तुमच्या हातून स्वामी सेवेकरी जर घडला तर तुमच्यासारखा मोठा पुण्यवान किंवा भाग्यवान नाही, लक्षात घ्या. आणि तुमच्यासारखा मोठा सेवेकरी नाही, लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की कमीत कमी आपण स्वामींच्या सेवेत आहोत, आपण स्वामींच्या मार्गात आहोत, तर कमीत कमी रोज स्वामीचरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय हे वाचलेच पाहिजेत. 3 अध्याय वाचायला फार वेळ लागत नाहीत, हार्डली 5 मिनटं लागतात. 5 मिनटाच्या वर पण नाही लागत. जर तुम्ही रोज स्वामीचरित्र पठण करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 5 मिनटं लागतील, कमीत कमी. ह्याच्यावर लागतच नाही. म्हणजे माझं तर असं आहे की म्हणजे मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे, पण हे आता वाचून वाचून हे पाठ झालं आहे माझा ग्रंथ. म्हणजे एक लाईनला वाचली ना की दुसरे आपोआप माझ्या तोंडात येते, त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागत नाही 3 अध्याय वाचायला. पण ते 3 अध्याय वाचतानासुद्धा माझी खूप हल्ली कसरत होते. आणि खरं सांगू का, आधी खूप सेवा घडायच्या, पण आता तसं राहिलं नाही आहे. आधी म्हणजे प्रबल वगैरे, राज्ञी वगैरे नव्हते, त्यावेळी सेवा व्हायच्या. म्हणजे अशी कुठली जबाबदारी नव्हती अंगावरती किंवा जास्त असं काम नव्हतं, लोड नव्हता. पण हल्ली आहे हे 3 अध्याय नित्यसेवा करायलाही वेळ मिळत नाही. किंवा वेळ मग मी कसा काढते, तर खरं सांगू का, आणि त्यातून हे यूट्यूब, एडिटिंग किंवा सेवा, घरातील कामं, पोरं, हे सगळं कसं मॅनेज होतं. तर बघा, सगळ्यात पहिले उठते मी, म्हणजे तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल तर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता. तर कसं काढायचं बघा. असं म्हणत नाही की तुम्ही सगळं मुलं बाळ बाजूला ठेवा, तुमची कर्तव्य बाजूला ठेवा, तुमच्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवा आणि सेवा करा. तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही, कळालं. तुमची जबाबदारी आधी पार पाडा, तेच तुमची खरी सेवा आहे, लक्षात घ्या. तुम्ही एक नवऱ्याला डबा न देता, तुमच्या बाळाला न भरवता जर सेवा करत बसला तर ते पूर्ण चुकीचं आहे. तुमच्या नवऱ्याला आधी खुश करा, म्हणजे त्यांचा डबा, त्यांची जी काही आहे ती कामं आधी करा, तुमच्या पोरबाळ आधी व्यवस्थित सांभाळा आणि मग सेवा करा. खरी सेवा तीच आहे. तुमची कर्तव्य आणि जबाबदारी व्यवस्थित पार पाडणं ही सुद्धा एक स्वामींची सेवाच आहे. ही सुद्धा एक आपली सेवाच आहे, लक्षात घ्या. आणि त्या सेवेतून आपण खऱ्या अर्थाने पार पडलो, म्हणजे
जबाबदारीतून पार पडल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि मगच ही सेवा आपली खरी सार्थ ठरते. नाही एखाद्याचा राग घेऊन, एखाद्याचा तळतळाट घेऊन इथे तास-तासभर पारायण करत बसायचं, याला काही अर्थ नाही. तर मी कशी सेवा करते आणि खरं सांगू का, हल्ली तर म्हणजे आधी कसं व्हायचं, मी तारक मंत्राचं अनुष्ठान व्हायचं माझ्याकडून, म्हणजे हल्ली होतं माझ्याकडून, पण कधी आता हल्ली तर फक्त नित्यसेवाच घडते. ती पण कशी घडते मी तुम्हाला सांगते. आधी मी 108 पारायण करायचे किंवा म्हणजे परवाच झाले माझ्याकडून सोडा, पण शेवटी करता करविता महाराज आहेत. वेळात वेळ काढून आपण ते करू शकतो, आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर. आणि घडवून घेणारे महाराज आहेत, लक्षात घ्या. करता करविता ते, मी नेहमी सांगते की करता करविता ते आहेत. जर आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर आपण काहीही करू शकतो, कसाही वेळ आपल्यासाठी स्वतःसाठी काढू शकतो. मी सेवेसाठीच म्हणते असं नाही, तुम्ही स्वतःचं काही असं करू शकता, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःच्या इच्छा जपण्यासाठी. स्वतःसाठी वेळ काढा. प्रपंच आहे, मुलंबाळं आहेत, नवरा आहे, घरची कामं आहेत, सगळं आहे, पण आपल्यासाठी पण वेळ आपण काढला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्यासाठी वेळ आपण कधी काढायचा सांगा. आपल्याही काही इच्छा आहेत, ह्या प्रपंचाच्या गाड्यात, ह्या मुलांच्यात, बाळांच्यात आपण सगळं आपलं स्वतःला विसरून जातो. एकदा तर म्हणजे एक अशा स्त्रिया आहेत की, म्हणजे मी स्वतःचंच सांगते की एका पॉईंटला म्हणजे केस विंचरणं असेल, स्वतःकडं म्हणजे इतकं मी दुर्लक्ष केलेलं किंवा होतं माझं दुर्लक्ष, इतकं त्या कामामध्ये मुलांच्यात मी व्यस्त झालेले. मध्ये तर माझे व्हिडिओज पण येत नव्हते, असं झालेलं. म्हणजे इतकं त्या कामात मी, पण त्यातूनही मी वेळ काढायचे. आता एखाद्या वेळेस खूपच म्हणजे मुलं वगैरे आजारी असली तर मी व्हिडिओ वगैरे म्हणजे नाही काढत, कारण त्यांना पहिला जपलं पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी तेच आहेत. पण शेवटी स्वतःचा पण काहीतरी आहे, आपण आपल्या इच्छा अपेक्षा जपून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे त्या काय म्हणतात, जगवल्या पाहिजेत. लक्षात घ्या. आणि खरं सांगू का, तुम्हाला जे वाटतं आहे ते तुम्ही नक्की करा. म्हणजे तुम्हाला तुम्हाला जॉब करायचा असेल तर, आता सध्या तुमची लहान मुलं असतील तर ठीक आहे, पण तुम्हाला एखादा जॉब करायचा असेल, तुम्हाला यूट्यूब चॅनलचा म्हणजे आवड आहे तर ते तुम्ही चालू करा. तुमच्या इच्छा तुम्ही जगा तुमच्या इच्छा. आणि समजा तुम्हाला कुठलाही एखादा तुम्हाला डान्स येत असेल, तुम्हाला डान्सिंगची कला असेल तर तुम्ही शिका, डान्स करा. स्वतःच्या इच्छा किंवा स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी थोडा कवीना वेळ काढा. भले प्रपंच आहे, मुलं बाळा आहेत, सगळं घरातलं काम ह्यातच आपण म्हणजे व्यस्त होऊन जातो. मग स्वतःसाठी कधी जगायचं. तर बघा, मी असं एक ठरवलं की स्वतःसाठी वेळ काढायचा. मध्ये तुम्हाला व्हिडिओ माझे आले नाहीत, कारण थोडी मुलं पण आजारी होती, घरात पण काम होतं, मी माहेरी पण गेलेले. शेवटी मग म्हणजे एक 7-8 दिवस तरी व्हिडिओ आले नव्हते. पण त्यावेळी ते असं काही असेल तर ठीक आहे, पण मुलं वगैरे आजारी असली तर तुम्ही ठीक आहे, त्यांना वेळ दिला पाहिजे आपण. पण त्यातून पण आपल्या स्वतःसाठीही काही थोडा कमी नाही, एक अर्धा तास तरी आपल्या स्वतःसाठी 24 तासातले आपण काढलाच पाहिजे. आता माझं पॅशन काय किंवा मला जे काय आवडतं, तर मला हे तुमच्यासोबत सेवा शेअर करायला किंवा व्हिडिओ करायला म्हणजे आवडतं. म्हणजे काय की ही माझी कला आहे किंवा माझं म्हणजे काय म्हणतात ते, तुमच्यासोबत बोलायला हे मला आवडतं आणि मी ते जपते. कितीही वेळात वेळ काढून मी तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न करते. आता एखाद्याला डान्सिंग आवडतं, एखाद्याला बरेच प्रत्येकाचे छंद असतात, ते जपा, छंद जपा. तुम्ही तुमच्या प्रपंचात ह्याच्यात म्हणजे स्वतःला इतकं पण हे करून घेऊ नका, तुम्ही स्वतःचं म्हणजे काय म्हणतात ते इच्छा माराल. स्वतःच्या इच्छा मारून तुम्ही म्हणजे जगू नका. स्वतःच्या इच्छा पूर्ण करा, अपेक्षा पूर्ण करा, सेल्फ डिपेंड व्हा, स्वतः काहीतरी कमवायला शिका. आणि मी आता हे सांगते का, कारण बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या की ताई तू कशी सेवा करतेस, एवढी लहान मुलं आहेत आणि मग घरात असतं सगळं काम, मग तू कसं काय मॅनेज करतेस. मी याच्या आधी हा व्हिडिओ केला आणि त्यात पण तू सेवा पण करतेस, आमच्यासोबतही सेवा शेअर करतेस, तर एवढं सगळं तुला कसं जमतं. तर बघा, वेळ काढला, इच्छाशक्ती स्ट्रॉंग असली की सगळ्या गोष्टी होतात, तो लक्षात घ्या. तर मी काय करते बघा, सकाळी माझं रुटीन कसं आहे सांगू का, मी 5:30ला किंवा 6ला उठते. आता जर मिस्टरांचा डबा म्हणजे टिफिन लवकर असेल तर मी लवकर 5:30ला उठते. 5:30 ते संध्याकाळी 11पर्यंत माझं कंटिन्यू काम चालू असतं. कंटिन्यू म्हणजे आधेमध्ये एक दुपारचा वेळ सोडला तर. त्यात मी यूट्यूब कसं मॅनेज करते, त्यात मी एडिटिंग कसं करते, तुमच्यापर्यंत अपलोड कसं करते, ह्यात खूप वेळ जातो. लक्षात घ्या.
आणि ते सगळं मॅनेज कसं करते, त्यातून सेवा कसं करते, घरातलं काम स्वयंपाक सगळं कसं करते. तर बघा सकाळी 5:30ला किंवा 6ला उठते. ह्या 2 टायमिंगमध्ये मी उठत असते. जर टिफिन लेट असला तर म्हणजे लेटनं ते जाणार असले तर 6ला उठते, लवकर जाणार असले 5:30ला उठते. शक्यतो 5:30लाच उठायचा प्रयत्न करते, पण होत नाही, जरा टंगळमंगळ होतं. 6ला तर उठावंच लागतं, ॲट एनी कॉस्ट 6ला उठावंच लागतं. 5:30-6ला मी उठते. अंघोळ वगैरे पहिल्यांदा करायची. त्याच्यानंतर देवपूजा वगैरे मी काही पहिल्यांदा करत नाही. गॅस कट्टा वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा. त्याच्यानंतर डायरेक्ट स्वयंपाकाला लागते. चहा करते. राधनी प्रवल झोपलेले असतात अजून, डायरेक्ट स्वयंपाकाला लागायचं. आणि 7 वाजेपर्यंत किंवा 7:30पर्यंत आमच्या घरात जेवण हे तयारच लागतं सकाळी. हे मिस्टर 7:45ला जातात, कधीकधी 7:15ला पण जातात. सकाळची शाळा वगैरे असेल तर लवकर जावं लागतं. त्याच्यामुळे 7:15ला हल्ली तर ते 7:15ला जातात आणि कधीकधी 7:45ला पण जातात. तर 7 किंवा 7:30ला कधीही जाऊत, पण 7 सव्वा 7:30ला आमच्या घरात स्वयंपाक हा तयारच लागतो. तर ह्यांचा टिफिन असतो त्याच्यामुळे मग 7 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला असतो. 7 वाजता चहा वगैरे करायचा, सगळ्यांना चहा द्यायचा. त्याच्यानंतर प्रवलला राधनी उठली असेल तर राधनीला खाऊ घालायचं, नसेल तर प्रवलला खाऊ घालायचं. त्याच्यानंतर प्रवलचे बाबा जातात. त्याच्यानंतर मग ती दोघं जर झोपली वगैरे असली किंवा खेळत असली तर मग देवपूजा वगैरे करून घेते. मग 8:30पर्यंत देवपूजा वगैरे सगळी होते. आणि त्याच्यानंतर मग प्रवल राधनीचं खाऊ पिऊ आंघोळ वगैरे ह्यात मग 9:30 वाजतात. त्याच्यानंतर आता प्रवलची काय शाळा नाही आहे, सुट्टी आहे. मग राधनीची आंघोळ वगैरे झाली, तिचं आवरायचं, परत एकदा तिचं दुसरं टायमिंग होतं खाऊ घालायचं, मग तिला झोपवायचं. असं हे सगळं 9:30 पावणे 10पर्यंत चालतं. बाकीचे म्हणजे सासू सासरे वगैरे आहेत ते घेतात थोडंफार तिला, पण शेवटी तिचं जे काही आहे ते मलाच करावं लागतं. ते काही करू शकत नाहीत. मग आंघोळ असेल, खाऊ असेल, झोपवणं असेल, ते लक्ष देतात, सांभाळतात, पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मलाच कराव्या लागतात. त्याच्यामुळे तिचं सगळं एकदा म्हणजे 9:30पर्यंत 2दा खाऊ घालून व्यवस्थित झालं की ती झोपते. त्याच्यानंतर मग बाकीचं मग गॅस कट्टा स्वयंपाक झालेला असतो, गॅस कट्टा पुसणं किंवा लोटून काढणं. मग धुणं असेल म्हणजे कपडे धुवायचं. आता कपडे धुणाऱ्या मावशी ज्या आहेत त्या येत नाहीत, आणि 2 महिने झालं तर त्या येत नाहीत, त्यांचं म्हणजे काही घरगुती कारणामुळे त्या येत नाहीत. त्यामुळे कपडेही असतात आता, त्याच्यामुळे कपडे धुवायचं. हे सगळी कामं 11पर्यंत मी पूर्ण करून घेते आणि 11 11:30पर्यंत पूर्ण करून घेते. मग तोपर्यंत राधनी उठलेली असते. परत तिचा खाऊ. आता हे सगळं डिटेलमध्ये सांगते कारण म्हणजे एक स्त्री कसं आयुष्य जगत असते 2 लहान मुलांच्या सोबत. बघणाऱ्याला ते वाटतं की हां 2च लहान मुलं आहेत, घरात काय काम आहे, पण असं नसतं. खूप कामं असतात, खूप जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक वेळी त्यांच्यावर म्हणजे ती 2 लहान मुलं त्या आईवरच डिपेंड असतात, लक्षात घ्या. प्रत्येक वेळी ते स्वतः काही करू शकत नाहीत. ती ज्यावेळी त्या दोघांना खायला देईल त्याच वेळी ते खात असतात, लक्षात घ्या. म्हणजे जोपर्यंत ती 5 वर्षाची होत नाही तोपर्यंत तरी, त्यांना कळत नाही तोपर्यंत तरी असं असतं. म्हणजे आपण जेवढा वेळ देईल त्याच वेळी ते म्हणजे खात असतात, पित असतात. आता त्याच्यानंतर 11 वाजल्यानंतर परत तिचा खाऊ असतो. खाऊ झाल्यानंतर परत ती खेळते थोडीफार. परत 1 वाजता दर 2-2 तासांनी 2.5 तासांनी तिला खाऊ द्यायला लागतं. परत प्रवलला थोडंफार घेऊन बसावं लागतं जवळ जेवायला वगैरे, त्याच्यात एक अर्धा पाऊण तास जातो. परत हे सगळं माझं 1:30 वाजेपर्यंत चालत असतं. आणि ह्यामध्ये म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत मला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. खरंच सांगते, स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. आणि देवपूजेसाठी अर्धा तास काढते आणि म्हणजे देवपूजा करून घेते वगैरे, पण सेवेसाठी आणि माझ्या स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. हे बाकीच्यांसाठीच असतं सगळं. आणि 1:30-2 वाजल्यानंतर मग घरातली जेवणं वगैरे बाकीच्यांची जेवणं झाल्यानंतर परत आणि सगळं क्लीन करायचं, भांडी वगैरे जे काही असतील ते सगळं व्यवस्थित आवरायचं, त्या दोघांना झोपवायचं. झोपल्यानंतर ती दोघं झोपल्या म्हणजे प्रवल झोपतो, प्रवलचं काही टेन्शन नाही. पण राधनी कसं आहे, राधनी पण एखाद्या वेळेस झोपते न झोपते, पण शक्यतो झोपते दुपारचं. एखाद्या वेळेसच तिची नाटकं असतात. पण ती दोघं झोपल्यानंतर मग मी व्हिडिओ करते तुमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी स्वतःसाठी. माझं इच्छा आहे की आपल्यासाठी वेळ काढायचा, कारण मला हे स्वतःला आवडतं तुमच्यासोबत बोलायला, तुमच्यासोबत सेवा शेअर करायला, आपल्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांच्यापर्यंत द्यायला. आपलं जे चांगलं झालं तर इतरांचाही चांगलं व्हावं अशी अपेक्षा ठेवून मी म्हणजे पैसा प्रॉपर्टी हे काही नाही, म्हणजे ह्याच्या पलीकडे एक आनंद आहे तो म्हणजे तुमच्यासोबत सेवा शेअर करणं किंवा तुमच्याशी बोलणं, तुमच्या छान छान कमेंट्स वाचणं, हे खूप आवडतं मला. आणि एक माझं ते आता छंद बनला आहे किंवा एक पॅशन आहे की आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा. हे आपलं एक आता
छोटं का होईना करिअर आहे. भले आपण आता मी बाहेर जाऊन काही करू शकत नाही, लहान मुलं आहेत, जॉब नाही, मग घरात बसून काहीतरी मी करू शकते, जे माझ्या मुलांनाही सांभाळून, घर सांभाळून मी काहीतरी स्वतःचं करू शकते आणि जे इतरांच्याही चांगल्यासाठी असेल, इतरांनाही प्रेरणा देणारं असेल, इतरांच्या भल्याचं आहे, ते मी स्वतः घरात बसून करू शकते. तर त्यासाठी मी दुपारचा वेळ काढते. कधी मला नाही वेळ मिळत, पण मी काढण्याचा प्रयत्न करते. प्रवल रादनी झोपल्यानंतर, आता प्रवल रादनी 2 वाजता झोपलेत, तर झोपल्यानंतर एक थोडा वेळ म्हणजे 1 तासभर 1.5 तास मी व्हिडिओ करते. म्हणजे त्यात पण एखादा व्हिडिओ करते. मग अपलोड करायचं कसं, तर अपलोड मी कधी करते सांगू का, ज्यावेळी मी ते पण मला वेळ मिळत नाही बरं का, मी लोटून काढताना व्हिडिओचं अपलोडिंगला टाकते आणि अपलोडिंग करत म्हणजे बाहेर नेऊन ठेवते मोबाईल, कारण घरात रेंज येत नाही. मग अपलोड होईपर्यंत लोटून काढायचं, फरशी पुसायचं, हे सकाळचं. आणि एडिटिंग कधी करते, तर एडिटिंग मी संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचा जो व्हिडिओ येणार असतो ते संध्याकाळी आदल्या दिवशी मी एडिटिंग करते. थंबनेल त्याचा आदल्या दिवशीच करून ठेवते, म्हणजे रात्री. आणि हे सगळं झालं आता म्हणजे 2:30 वाजता मी दुपारचा किंवा दुपारच्या वेळेस माझा व्हिडिओ येत असतो आणि त्याचं एडिटिंग थंबनेल जे आहे ते मी संध्याकाळच्या वेळी करत असते, कारण दिवसभरामध्ये मला अजिबात वेळ मिळत नाही. तर हे झालं. आणि दुपारच्या वेळी आता परत प्रवल रादनी 4 वाजता 5 वाजता होतात, परत त्यांचं रुटीन चालू होतं. मग खाऊ, त्यांचं हातपाय धुणे, त्यांना कपडे बदलणे, हे सगळं त्यांचं चालू होतं. मग थोडा वेळ प्रवल रादनी बाहेर खेळतात, त्यांना बाहेर घेऊन जावं लागतं, थोडा वेळ त्यांच्यापाशी बसावं लागतं, तर म्हणजे लक्ष द्यावं लागतं. ते जरी बाहेर खेळत असेल तरी आपण त्यांच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांच्यासोबत थोडा वेळ मी बसते, तिथं बाहेर बसते त्यांच्यासोबत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. ते खेळत असतात. तर तिथून घरी आल्यानंतर एक 6 वाजता 7 वाजता 6-7:30 वाजता घरात आल्यानंतर परत स्वयंपाक चालू करायचा. मग स्वयंपाक लवकरच करावा लागतो, कारण प्रवल लहान आहे, त्याला भूक लागते वगैरे, म्हणजे लवकर तो मागतो. त्याचं कायच नाही, मम्मा जेवायला दे म्हटलं की ते द्यायलाच लागतं. तर खेळून आल्यानंतर परत रादनीला खाऊ घालायचा, परत प्रवलला स्वयंपाक करून ठेवायचा, प्रवलला घेऊन बसायचं समोर जेवताना. त्याला भरवायला लागतं अजून थोडं, तो स्वतः काय हातानं खात नाही, त्याच्यामुळे त्याच्यात एक अर्धा-पाऊण तास घालवावाच लागतो. सकाळचा अर्धा-पाऊण तास, संध्याकाळचा अर्धा-पाऊण तास. आणि हा वेळ दिला पाहिजे त्यांना. लक्षात घ्या, आपण आई-वडील आहोत, आपण आपल्या मुलांना वेळ हा दिलाच पाहिजे. जोपर्यंत ते स्वतः काही करायला शिकत नाहीत, खायला शिकत नाहीत, तोपर्यंत त्यांना आपण वेळ हा दिलाच पाहिजे. लक्षात घ्या. आणि मी त्यांच्यासाठीच सगळ्यात पहिली माझी फर्स्ट प्रायोरिटी माझी मुलं आहेत, त्यानंतर बाकीचं आहे. पण त्यातून पण मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करत असते. हेच मी तुम्हाला सांगायचं आहे. प्रपंच आहे, मुलं आहेत, संसार आहे, नवरा आहे, टेन्शन आहे, सगळी घरातली माणसं आहेत, सगळं आपल्याला करायचं आहे. पण स्वतःच्या इच्छासुद्धा आपल्याला म्हणजे ठेवायच्या आहेत, म्हणजे जपायच्या आहेत. स्वतःसाठीही काहीतरी करायचं आहे. बघा, तुम्ही एखादी व्यक्ती अशी असते खूप म्हणजे शिकलेली असते, एखादी लेडीज म्हणते मी, शिकलेली आहे, सगळं तिच्याकडे डिग्री आहे, पण प्रपंचाच्या ह्याच्यात ती इतकी व्यस्त झालेली आहे की तिचे इतक्या इच्छा असतात लग्नाच्या आधी की मला हे करायचं आहे, मला जॉब करायचा आहे, मला ते करायचं आहे. पण लग्न झाल्यानंतर ती त्या प्रपंचात इतकी विळख्यात इतकी हे होते की तिचं जे काही पॅशन असतं, तिची जी काही इच्छा असते, ती सगळ्या म्हणजे मारते त्या प्रपंचासाठी, मुलांसाठी, आणि ती स्वतःसाठी जगायचं विसरूनच जाते. लक्षात घ्या. म्हणून असं करू नका. तुमचंही आयुष्य आहे, तुमचंही स्वतःच्या इच्छा जगा, जपा. जे काही करता येणार स्वतःसाठी अर्धा तास काढा. मी असं म्हणत नाही की तुम्ही कमवण्यासाठीच काहीतरी करा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही स्वतः छान राहण्यासाठी स्वतःला वेळ द्या. एक स्त्रिया तर अशा आहेत की स्वतःकडे लक्षच नसतं, म्हणजे आपण स्वतःचा अवतार करून घेतलो आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नसतं. इतकं त्या 2 मुलांच्यात किंवा प्रपंचात इतक्या त्या व्यस्त होऊन गेलेल्या असतात. स्वतःच्या स्किनकडे लक्ष नसतं, स्वतःच्या केसांकडे लक्ष नसतं. असं नाही, तुम्ही स्वतः छान दिसण्यासाठी छान अर्धा तास वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा. एक 24 तासातले आपण अर्धा तास आपल्यासाठी काढत नसो तर काय उपयोगाचं. तर स्वतःसाठी जगा, असंच मला एवढंच ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आणि ह्या एवढ्या म्हणजे आता हे सगळं झाल्यानंतर मग 8 वाजता 8:30 पावणे 9ला आम्ही सगळे बसून जेवण करतो, म्हणजे त्या दोघांचं झाल्यानंतर प्रवलचं रादनीचं. मग परत आम्ही जेवल्यानंतर परत भांडी वगैरे क्लीन करायचं 9:30-10 पर्यंत. 9:30-10 पर्यंत
घरातली कामावरून जातात. परत राधनीला 10 वाजता एकदा खाऊ घालायचा, म्हणजे ती रात्रभर छान झोपते, म्हणजे तिला रात्रभर ती उठत नाही. रात्री 10 वाजता 10:15 वाजता तिला एकदा खाऊ घालून ती झोपली ना की अजिबात रात्रभर तिचं काहीच टेन्शन नसतं, ती अजिबात उठत नाही, काय नाही. आणि रात्री 10 नंतर मग मी सेवा करते. खरंच सांगते फ्रँकली, म्हणजे दिवसभरामध्ये जर मला वेळ मिळाला तर मी नक्की करण्याचा प्रयत्न करते, पण 10 नंतर. आणि कसं खरं सांगू का, सेवा करत असताना जर मागे काही किरकिर असेल, मुलं रडत असतील, काहीतरी असं असेल तर ती सेवा मला तरी करू वाटत नाही, खरंच सांगते. मग शेवटी माझं सेवा करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कधी करता हे महत्त्वाचं नसतं, मनापासून कधी करता हे महत्त्वाचं असतं. बघा कसं करता हे महत्त्वाचं असतं. मग शेवटी संध्याकाळी काय टेन्शन नसतं, राधनी प्रबल झोपलेले असतात, सगळी कामं आवरलेले असतात. मग 10-15 मिनटं मी महाराजांच्या समोर बसून 3 अध्याय वाचते, 11 माळी, जेवढी पण एक माळ करते, तारक मंत्र, ज्या काही सेवा असतील महाराजांना मुजरा करून मग मी झोपायला जाते. झोपायला गेल्यानंतरही तिथं माझं एक अर्धा पाऊण तास मी माझं जे काही हे काम आहे यूट्यूबचं त्याला देते. म्हणजे एक जरी 10:30ला जरी झोपायला गेलो तरी एक 11 वाजेपर्यंत 11:15पर्यंत मी एडिटिंग, थंबनेल ह्या गोष्टी करते आणि मग झोपते. परत सकाळी दुसऱ्या दिवशी 5:30 वाजता किंवा 6 वाजता आपलं हे रुटीन चालू होतं. तर असं आहे. थोडं कधी कधी इकडे तिकडे काही बदल होऊ शकतो, पण रोजचं फिक्स असंच असतं शक्यतो. त्याच्यामुळे आणि थोडी लहान मुलं आहेत तोपर्यंत हे चालणारच, कारण ती लहान आहेत, ती आपल्यावरती डिपेंड आहेत, आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. आपण आई बाबा आहोत. शेवटी बघा, माझी राधनी जर मीच तिला खाऊ नाही घातला तर ती अजिबात खाणार पण नाही, रडणार, किरकिर करणार. ती स्वतःहून येऊन काय ती घेऊ शकत नाही. म्हणून मी जबाबदारीने तिला खाऊ घालणं खूप महत्त्वाचं असतं. हे म्हणजे मी का सांगते की ते आपल्यावरती डिपेंड आहेत. कधीपर्यंत, एक 5 वर्षापर्यंत. तिथून पुढे ते म्हणजे स्वतःचं त्यांना खाऊ पिऊ, भूक लागली, कळालं की ते एवढ्या आपल्यावर डिपेंड नसतात. ते स्वतः काही घेऊन खाऊ शकतात. पण आता तरी आपल्याला त्यांची गरज असते आणि फर्स्ट प्रायोरिटी आपली मुलं असतात 5 वर्षापर्यंत तरी ॲटलिस्ट. आणि एवढ्या सगळ्यातनं तरी म्हणजे मी माझा असा वेळ स्वतःसाठी काढते. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि अशा प्रकारे मी सेवा करते. कधी म्हणजे मोस्टली मी संध्याकाळीच करते, संध्याकाळी म्हणजे 10च्या पुढे. आणि जर वेळ मिळाला दुपारच्या वेळेत व्हिडिओ वगैरे करून झाल्यानंतर तर मी दुपारची पण करते. आणि सकाळीच जर कधी लवकर देवपूजा झाली तर लगेच 10-15 मिनटात मी नित्यसेवा करून घेते. अशा प्रकारे असतं. आणि एखाद्या वेळेस मी संकल्पयुक्त सेवा वगैरे करायची ठरवली, म्हणजे महाराजांनी करून घेतली, तर ती मग कधी करते अशा वेळी, म्हणजे मग सकाळी लवकरच उठते 5 वगैरे आणि देवपूजा करून मग त्या संकल्पयुक्त जे काही आहे, मग 108 पारायण वगैरे ज्या काही संकल्पयुक्त सेवा असतात त्या मग सकाळी करून घेते. आणि इतर वेळी मग जी नित्यसेवा आहे ती अशी दिवसभरामध्ये किंवा मोस्टली मी संध्याकाळीच करत असते. तर असं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जगा, म्हणजे तुम्ही प्रपंच करा, सगळं म्हणजे मुलं जपा, सगळं करा, पण तुम्हालाही स्वतःला वेळ द्या, स्वतःचं आयुष्य छान जगा, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या त्वचेची काळजी घ्या, केसांची काळजी घ्या, तुमची स्वतःची काळजी घ्या. प्रपंचाच्या गाड्यात स्वतःला विसरू नका, एवढंच मला सांगायचं होतं. तर चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत, छानशा माहितीसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.